हॅलो गाईज अँड गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 9:15 आणि आम्ही चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. चला थोडं लेट झालं आहे, 9:30 पर्यंत ब्रेकफास्ट असते तर आमच्याकडे 15 मिनिट्स आहेत पोचायला, तर आम्ही फटाफट पोचू. सो गाईज आम्ही आता नाश्ता आणलेला आहे आणि आहे पोहे आणि ब्रेड बटर आणि कॉफ़ी और हम लोग करेंगे चेकआउट जल्दी. दिस इज़ द टाइम टू चेकआउट आणि आम्ही आता चेकआउट करतोय. हे 3 दिवस खूप छान गेले, खूप पीसफुली गेले आणि फायनली इट्स टाइम फॉर चेकआउट. तो ठीक आहे, बाय बाय. निघायचं नाही बोली तर नाही निघणार का. तो आम्ही गाईज आता चेकआउट केलेला आहे आणि आता मी निघतोय. सो आम्हाला थोडंफार स्ट्रॉबेरी शॉपिंग करायची आहे आणि मुंबईला पोचायला 6 hours 15 minutes दाखवते. सो लेट्स सी, मध्ये मध्ये स्टॉप्स येतील म्हणजे आम्हाला 7 साडेसात 1 तास तर आम्ही एक्स्ट्रा पकडून चाललोय आणि वी आर एक्सायटेड टू रीच होम. जास्त क्वांटिटीमध्ये आम्ही टोटल स्ट्रॉबेरीज घेणार आहोत, तर त्यांच्याकडे थोडे कमी होते. तर आता फ्रेशली फार्ममधून प्लग करायला आम्ही इथे त्यांच्यासोबत वरती आलो आहेत आणि मस्त मस्त फ्रेश स्ट्रॉबेरीज आपल्याला मिळतील घरी न्यायला आणि खायला. सो प्रांजलीचा पण ब्लॉग चालू आहे. बाकीचा व्हिडिओ प्रांजलीच्या फोनमध्ये. हॅलो गाईज, मी आता चालली आहे स्ट्रॉबेरी तोडायला. काल जिकडे आम्ही गेलो होतो तिथेच स्ट्रॉबेरी तोडायला मी चालली आहे, कारण का आम्हाला घरी घेऊन जायची आहे आणि त्यांच्याकडे तोडलेली खूप कमी होती. सो फ्रेश भेटणार आहे आम्हाला. ही बघा स्ट्रॉबेरी. काय करणार नाही ना. हा स्ट्रॉबेरी काढतायत. ही काढू का मी. काढा ना, फक्त खेचू नका. अशी कशी काढतात. अशी घेऊन ना कट करा. ओके. फ्रूटला टच नाही झाला पाहिजे. कट करा. ओ पडली. फ्रेश फ्रेश स्ट्रॉबेरी मस्त लाल लाल आहे. काल तुम्ही कच्ची पूर्ण दिसली होती, आज खूप झाली आहे. हो खरंच, काल आम्ही आलो त्या जर असं नॉर्मल पावसाचं क्लायमेट झालं ना, हा कच्ची फळं लगेच पिकतात. अच्छा, खूप झाली स्ट्रॉबेरी बघा. कालपेक्षा इथे खूप मस्त झालीत आज. मी काढली स्ट्रॉबेरी. आम्हाला मस्त फ्रेश फ्रेश स्ट्रॉबेरी भेटणार आहे. एकदम लाल आणि फ्रेश. क्लायमेट पण मस्त पावसासारखं झालंय, जास्त ऊन नाहीये, खूप मजा येते. खा. हा बघा फ्रेश खातोय. खूप स्वीट आहे. वाव, मस्त स्ट्रॉबेरीज आहेत आणि इथून स्ट्रॉबेरीज आपल्यासाठी निघत आहेत. मस्त मस्त लाल भडक. आणि असं फार्ममधून तोडून प्लग करून असं काढणं, फ्रेश फ्रेश फ्रूट्स खायला खूप मजा येते. आणि हे एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी आहे आणि खूप जास्त स्वीट आहे. सो गाईज आम्हाला मलबेरी पण पाहिजे होती, पण राहुल यांनी सजेस्ट केलं की आत्ता तुम्ही घेऊन फायदा नाही, आता मिळतील तुम्हाला पण त्याला टेस्ट नाही. आणि मार्च मधच्या सीझनमध्ये असतात ना, ते एकदम साखरेपेक्षा जास्त गोड मिळतात. वी आर ॲट द सेम प्लेस अँड द सेम टेबल अँड द सेम लोकेशन. सेम. हां
आणि सेम काय सेम परत मी तेच पण तुझी सीट वेगळी आहे, काल तू इकडे बसलेलीस. हा पण हे तर सेम. प्रांजलीनी परत मलबेरी मागवल्या, मलबेरी क्रीम, आणि मी मागवलं स्ट्रॉबेरी ज्यूस. थोडं जास्त स्वीट आहे पण ठीक आहे, मस्त आहे. फ्रेश स्ट्रॉबेरीने बनलेलं आहे. काल मी स्ट्रॉबेरी क्रीम खाल्लेली. दॅट्स द डिफरन्स बट द पीपल आर द सेम. कुठे चालला घेऊन? गाडीमध्ये ठेवतो. सो गाईज मस्त मस्त फ्रेश स्ट्रॉबेरी घेतले आणि फुल लोड केलंय गाडी. आठवडाभर पूर्ण स्ट्रॉबेरीचं सामान काय ना काय बनवत राहू, म्हणजे प्रांजली बनवेल. वा. सो गाईज आम्ही आहेत बगीचा कॉर्नरला. यू कॅन सी आम्ही समोर गाडी पार्क केली आहे आणि आम्ही सँडविच खातोय आणि क्रीम खायची आहे, स्ट्रॉबेरी क्रीम. एक मागूया. कारण की आम्ही 2 दिवसापासून स्ट्रॉबेरी क्रीम कंटिन्यू खातोय. आणि आता इथे मी खूप वर्ष आधी आलेलो, तिकडे खाल्लेली फर्स्ट टाइम, मला खूप आवडलेली. तर मी एक मागू, आम्ही दोघं शेअर करू. सो गाईज आम्ही मागवले मकाई पॅटीस. सो हे फर्स्ट टाइम मी खातोय, हा प्रकार मला नाही माहिती. सो लेट्स टेस्ट. आणि मध्ये मस्त कॉर्न आहे. सो आमचा सँडविच आलेला आहे, व्हेज ग्रिल सँडविच. आणि हा जो क्रीम आहे, आम्ही आधी जो राहुल कॉर्नरला खाल्लेला, राहुल फार्ममध्ये जो स्ट्रॉबेरी क्रीम खाल्लेला, त्याच्यात दोघात फरक हा आहे. आईस्क्रीम टॉपवर द्यायचे आणि ह्याच्यात मध्ये पॅक करतो, म्हणजे मध्ये आईस्क्रीम आहे आणि वरतून क्रीमने पॅक केलं. सो हम लोग अभी टूवर्ड्स मुंबई पहुंचेंगे एंड अभी के बजे हैं 2 बज गए. सो मैप्स पे बता रहा है 7:30 तक मुंबई पहुंचने चाहिए, विच इज़ इन 5 आवर्स, ऑलमोस्ट 5 आवर्स. सो ठीक है, चलो. और वही प्रांजली सोना मत, मैं भी नहीं सोऊंगा. एंड वी विल हैव अ सेफ ड्राइव एंड विल रीच इन मुंबई सून. सो गाईज आम्ही समवेअर पेणला पोचलो आहेत आणि अजून 150 किलोमीटर आहे. आणि थोडं रिफ्रेशमेंट, मला पण थोडं सुसू आली आहे. सुसू ब्रेकसाठी आम्ही उतरलोय. येताना खूप असे आउटलेट्स बघितले जोशी वडेवाले. सो आम्ही विचार केला चल वडा ट्राय करू इकडचा कसा आहे. सो चला बघूया. सो आम्ही घेतला आहे ब्रेक आणि समोर तुम्ही बघू शकता जोशीचा बोर्ड आणि इथून आहे एंट्रन्स. सो चला जाऊया. बॅक पेन खूप व्हायला लागलाय. आम्ही डिसाईड केलं की पार्सल घ्यायचा गाडीत, कारण की थांबलो बसलो तर खूप वेळ जाईल. दो. सो येस गाईज आम्ही घेतलं पार्सल आणि आता गाडीत बसू. असं आहे वड्याची साईज. एकदा ओपन कर. थोडेसे चपटेसारखे वडे आहेत. सो हे आहे मध्ये फिलिंग. सो वी विल टेस्ट नाउ. सुकी चटणी नाही दिली. कशी आहे? कॉस्ट ऑफ 1 वडापाव इज 20 रुपीज. आणि ह्याची विशेषता एक आहे, बाहेरून खूप क्रिस्पी आहे, असा मऊ नाही, सॉफ्ट नाही आहे. हे जे तुम्ही बघू शकतात हे खूप क्रिस्पी आहे. टेस्टला ओव्हरऑल इट्स नाईस. सो गाईज आता आम्ही ऑलमोस्ट मुंबईला पोहोचलोय. अर्धा तासात आम्ही घरी पोहोचू. सो ही महाबळेश्वर तापोळा सिरीज मी आता इथेच एंड करतो. आणि सांगा तुम्हाला व्हिडिओज कसे वाटले आणि तुम्ही एन्जॉय केले की नाही. व्लॉग मी इथेच एंड करतो. टिल देन दिस इज युअर चिलेटर पिक्सल साइनिंग आउट. तुम्ही अगर नवीन असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करून जा. टिल देन दिस इज युअर चिलेटर पिक्सल साइनिंग आउट. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.